प्लेस सालबर्ड. फेअर डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू आहे आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डग आउट. OUT आउट एस टी आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण सिंग, सालबर्डला बिलॉंग करणारा खेळाडू. व्हेरी फर्स्ट बॉल इनसाइड एज आपण बघतायत, वन पाऊन फील्ड केली जाईल कुणाल आणि डॉट बॉल वीरेंद्र बाबरे. व्हेरी फर्स्ट बॉलला आपला इंटेंट, आपला इरादा क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाल्यात आणि ट्रिपल एस सालबर्डकडे थोडासा प्रेशर कन्वर्ट केलाय कुणाल मात्रेनं. गोलंदाजी ट्रॅकवर राईट मुहूर्त विकेट. पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. चेंडू शॉर्ट मिडॉनला ट्रॅबल ऑफ द मार्क मिस्टर करण सिंग. स्कोर कार्ड 1 वर स्थिरावलंय. चांगली गोलंदाजी कुणाल मात्रेच्या माध्यमातून बघायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. खूप जास्त प्रमाणे बंधनं असतात फिल्डिंग रिस्ट्रिक्शनवर. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आणि अशा वेळेला लेंथ लाईनला मेंटेन करणं, अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं कुणाल मात्रेने ही कला खऱ्या अर्थाने अवगत केले. आणि पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण पेश केलंय. परंतु तुषार बसवत आहेत समोर त्यांच्या. तुषार बसवत यावेळेला गॅप शोधतायत. चेंडू गलीला ट्रॅव्हल झालाय आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण तिथं बघायला मिळतंय ओंकार कडनं. धावसंख्या स्थिरावेल 3 वरती. तुषार बसवत सध्याचा लेफ्ट हँड बॅटर मध्ये ज्या फलंदाजाला डेंजरस बॅटर संबोधलं जात आहे आणि मोठे मोठे स्ट्रोक ज्याच्या बॅटमधनं खऱ्या अर्थाने नेहमी आपण बघत असतो तोच फलंदाज सध्या कुणाल मात्रेच्या गोलंदाजीचा सामना करताय, ज्याच्याकडे परफेक्ट एक्युरेसी आहे असा कुणाल. त्यावेळेला हळुवारपणे फक्त दिशा दिले आणि तुषार म्हणतायत असे चेंडू खेळण्यासाठी मी फार हुशार. यष्टजय बसवत थोडासा ओरपीच आणि या चेंडूवर त्या जेव्हा तुम्ही ओरपीच चेंडू हाताळाल, फलंदाजाचं नंदनवन प्रेमात पडणारी खेळपट्टी आहे आणि समोरच्या एंडनं म्हणजेच गोलंदाजाचा कर्दनकाळ आणि इथे आलाय षटकार. आणखीन एक फुलटॉस होता बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅनला मीन बोरा जबरदस्त फिल्डिंग करताना डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 1-0. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतायत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. ऐकूया उर्वी डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत सर कुणाल. षट क्रमांक दुसरं घेऊन कुणाल यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक चांगला ऑलराऊंडर गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय कुणाल. कुणालची हेअरस्टाईल आपण बघू शकाल. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी त्यांची हेअरस्टाईल आहे आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी येत आहे संघाचा एक प्रमुख गोलंदाज आर्यन पालघर संघाकडनंच्या गोलंदाजाच्या नावाची चर्चा असते. तोच कुणाल दाखल झालाय समोर. तुषार बसवत सारखा हार्ड हिटर बॅटर आहे आणि दीपक ची संकेत सांगतायत की इंग्लंडचा साईड बॉटम यांची हेअरस्टाईल असणारा हा असा गोलंदाज आहे. बघूया तुषार बसवत ज्याच्या बॅटमधनं षटकार आलाय तोच फलंदाज यावेळेला कुणाल ला सामोरे जाईल. पाकपुटला जाऊन पॉइंटला मात्र स्केअर ऑफ द विकेट. एक करारा कट शॉट. यस टिझे बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न होता. 100 कॅच घेण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झालाय. धाव्या स्कोर कार्ड वरती 15. शॉर्ट मिड ऑन रिझनला जिवा गरत हा एक उभरता हुआ गोलंदाज म्हणून सातत्याने आपण बघतोय. मिस्टर जिवा. लॉंग ऑफ रिझन मध्ये मिस्टर हार्दिक गरत बॅन फ्रॉम रावळे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या नावाची चर्चा आहे तो लॉंग ऑफ रिझन मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ आपण बघतोय. मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर. यस नो टेकन. विकेट गिरता हुआ. म्युझिक प्ले होता हुआ. आयुष्य असतं आणि जे विभूती महत्व असतात त्यांचं चरित्र असतं. चरित्र ते असतं जिथे प्रत्येक क्षणाला प्रत्येक कणाला प्रत्येक पानाला प्रत्येक प्रसंगाला अद्भुत आणि विलक्षण घडलेलं असतं. तुम्ही आम्ही आयुष्य जगतो. थोडंसं साहित्य थोडंसं कला थोडंसं क्रीडा यांचा आस्वाद घेतो. पुढच्या पिढीची वीण करतो. परंतु जे विभूती महत्व असतात त्यांचं चरित्र असतं. अक्षय आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. फलंदाजीसाठी येत आहेत तर कुणाल आणि छत्रपती शिवरायांचं आहे ते चरित्र आहे. वळूया आपण मॅच कडे. अक्षय पुढचा चेंडू आणि इथे स्पोर्ट्समॅनशिप बघायला मिळते. फलंदाज जात आहेत बॅक टू द डगआउट. आणखीन एक धक्का लागताना ट्रिपल एच सालबर्ट संघाला. कमॉन डीजे. लाविन्य लाविन्य घरत उमान थोडंसं प्रेशरमध्ये ट्रिपल एस सालबर्ट संघ सापडला. संघाचा आधारस्तंभ बॅकबोन मिस्टर वीरू बाबरे स्वस्तात बाद झाले आणि आता महत्वाची भूमिका लाविन्य आणि तुषार बसवत यांच्या खात्यावरती आहे. तर एका बाजूने कुणाल वन ऑफ द बेस्ट बॉलर चांगली कामगिरी करतायत आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक खऱ्या अर्थाने आर्यन पालघरच्या नावावरती नोंदवण्यासाठी ची लेंथ लाईन आहे ना
त्याला योग्य रीतीने हँडल करतायत. गुड बॉलिंग कुणाल. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. तुषार बसवत वेगानं जात आहेत. बॅकअप खूप चांगला दिलाय. अन्यथा एक्स्ट्राच्या धावा भरपूर असते इथे. धावसंख्या सिंगलने पुढे गेले आणि 16वर स्थिरावताना 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ट्रिपल एस साल्वर्ट थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय, परंतु तुषार बसवत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोणात करण्याची क्षमता या फलंदाजाकडे भरपूर आहे. आपल्याला आपण बघतायत बॅटला स्विंग केलं होतं, शेवटच्या क्षणी मात्र थोडंसं स्वतःला सावरलं. पंचांचा सिग्नल आहे डाऊन द लेग स्टंप, वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जातोय. टार्गेट ठेवायचं असेल तर महत्वाचं असतं तुमचं सांघिक खेळ. आपल्याला फटका बसलाय परंतु मिडऑफच्या जास्त पुढे पडला. पाठलाग सुरू झालाय. चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करताना येतोय. तुषार बसवत नावाचा ब्रांडेड 4 चौकार. कंप्लीट झाले आणि धावा स्कोर कार्ड वरती 21. चांगली बॅटिंग. 10.50च्या सरासरीने 21 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च येतोय तो झीवा घरत. बिरवाडी गावाला बिलॉंग करणारा झीवा खऱ्या अर्थाने तयार होतोय गोलंदाजीसाठी. लाविन्य घरत एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने तुषार बसवत ही जोडी. महत्वाचं षटक. टर्निंग पॉइंट ज्या षटकाकडे बघितलं जातं की पॉवर प्ले रिलीज झाल्यानंतर तिसरं षटक भरपूर महत्वाचं असतं की इथून फलंदाजाचा इंटेंट काय, कुठल्या दिशेने जाण्याची प्लॅनिंग इथे बघायला मिळते. 2 धक्के जरूर लागले तिथे. ट्रिपल एस 3 गडी बाद 21 धावा आणि जीवा घरत संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू पुलटॉस करून खेळला मिड विकेट मध्ये. चांगला स्टॉप तिथे. शेवटच्या क्षणी मात्र तिसऱ्या धाबेसाठी आणि ते मात्र थर्ड अंपायर उच्च न्यायालयामध्ये बघायला मिळते. हा चेंडू दाखल झालाय. तुषार बसवतनं घेतलेली रिस्क किती मोठी आहे ही मात्र या चेंडूवरती कळेल, कारण तुषार बसवत हा असा फलंदाज आहे ज्याच्याकडे सामर्थ्य भरपूर मोठं आहे आणि एका रनसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात टाकले असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया काय घडलं ऍक्च्युली. तुषार बसवत शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके वाढवणारा असा क्लास आहे. कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेलं क्षणचित्र काय असेल आणि तुषार बसवत जेव्हा उच्च न्यायालयामध्ये हा चेंडू गेलाय त्यावेळेला सर्वाइव्ह करताना पंचांचा डिसिजन आला इथे की ह्या चेंडूवरती काय घडलंय आणि पंच सांगतायत नॉट आउट. चला या ठिकाणी नॉट आउटचे संकेत आहेत. मॅच ऑन करायचे आमचे स्कोरर धावसंख्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 23. पुढचा चेंडू हळवारपणे लेटकट खेळला गेलाय. चांगला चेंडू आहे. बाल बाल बचे. याही वेळेला तुषार तो संख्या 24 वर चांगला लेग ब्रेक होता.
चिवा घर त्यांचा एक युवा गोलंदाज आहे. बोटातली जादू भरपूर मोठी आहे चिवा घरची, परंतु लामिन्य घरचं लेट कट खेळण्याचं तंत्र सुद्धा भरपूर चांगलं होतं. चेंडू वळवला आणि विथ द स्पिन मात्र खेळावं लागलं ह्या वेळेला फलंदाजाला, आणि ते खूप गरजेचं होतं. कारण अगेन द स्पिन खेळताना थोडेसे बॅकफुटला गेले होते, पॉपिन क्रीजमध्ये गेले होते, पर्याय त्यांच्याकडे नव्हता. शेवटच्या क्षणी त्यांनी बॅटचा फेस ओपन करत हळुवारपणे गलीला मात्र फक्त ढकललं चेंडूला आणि सिंगल कंप्लीट करत धावसंख्या 24 वर पोहोचवलंय. जेव्हा तुम्ही स्पिनच्या अगेन्स्ट खेळत असता तेव्हा विथ द स्पिन खेळावं की अगेन द स्पिन, हा तुमचा जो निर्णय आहे तो तुमच्या संघाला तारणारा ठरतो. आणि एक चांगला चेंडू मिस्टर तुषार, ओ ऑप्शनच्या बाहेरून चेंडूला थोडंसं मध्ये आणलंय. ही जीवा घरची स्ट्रॉंग झोन आहे, प्लस पॉइंट राहिलाय. एक गाव एक कन्सेप्ट मधनं साईकता बिरवाडीकडनं खेळणारा खेळाडू हा सातत्याने प्रत्येकाची मनं जिंकतोय सध्या, तोच गोलंदाज. आवळ्याला पंचांचा कॉल आहे, वाईड बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 25 वर स्थिरावले गेले. 25 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. वीरेंद्र बाबरे आउट झाले, करण आणि त्याच्यानंतर आपण पुढचा चेंडू, चांगला चेंडू आहे, छोटा बॅक क्लिपने ऑफ ड्राईव्ह करायला लावलाय. वेगानं चेंडू होता यावेळेला आणि एक चांगला चेंडू. तुषार बसवतकडे ऑप्शन नव्हतं, छोटा बॅक क्लिपने फक्त ऑफ ड्राईव्ह केला आणि मिड ऑफ मध्ये काय सुंदर शतरक्षण, उत्तम दर्जाचा क्लास बघायला मिळालाय या चेंडूवरती. पुढचा चेंडू, ओ ओव्हर पिच, चुकीला माफी नाही आहे. तुषार बसवचा ट्रेडमार्क, ट्रिपल एच ची झाकिया आणि चेंडू सरळ स्टँड अँड डिस्पॅच आउट ऑफ द पार्क, सिक्सर. स्कोर कार्ड वरती चांगला लॉफ्ट केला. आपल्याला आपण बघतायत मेन बोरा सुंदर फिल्डिंग करताना अतिरिक्त चेंडू हाताळला गेला. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा चोरपानं 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. रखरखत्या उन्हामध्ये आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय भरपूर महत्वाचा. या वेळेला ड्राईव्ह केले, चांगले क्षेत्ररक्षण, बॅकअप तिथे नव्हता आणि चुकीचा थ्रो आपल्याला बघायला मिळतोय. तिथे फक्त सिंगल होती, तिथे 2 धावा मिळत आहेत आणि 34 चौथी धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय एसटीचे. षटक क्रमांक 4, गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल. मिस्टर
तुषार एका बाजूने, दुसऱ्या बाजूने लाविन्य घरत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मिस्टर कुणालला धावसंख्या स्थिरावली गेली ती 34. षटक क्रमांक चौथं मार्गस्थ आहे. एक बॅलन्सिंग मॅच आहे इथे. आर्यन पालघरनं 3 षटकं खूप चांगली हाताळलेली आहेत. इथून ट्रिपल एस सालबर्ड संघानं चांगली धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवरती लावलेली आहे आणि महत्वाच्या षटकासाठी कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला बॉटरमॅनचा यूज केला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज मात्र बाद होत आहेत. आणखीन एक धक्का देताना कुणाल लाविन्य घरातला जावं लागेल. बॅक टू द डग आउट. आउट गॉन. कुणाल ची सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. विकेट टेकर गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये विकेट घेतल्यात, याही षटकामध्ये विकेट त्यांच्या नावावरती आहेत. तुषार बसवच्या सोबतीने गौरव ठाकूर येत आहेत, युवा बॅटर. आणखीन एक आक्रमक फलंदाज शुभम आलेले, सॉरी शुभम राऊत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये हा फलंदाज आपला ट्रेडमार्क दाखवू शकतोय शुभम. आणि फॉलिंग स्वीपचा टेम आहे. चेंडू मात्र सरळ डीप फाईन लेग मधनं जातोय, सीमा रेषेच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत येतोय 4 चौका. .38. चांगली बॅटिंग आहे. शुभम नावाप्रमाणे शुभ संकेत देत आहेत आणि फायनली एक रिझन मधनं हा चौकार आलाय. कुणाल विकेट घेतला होता त्यानंतर चांगली बॅटिंग करताना शुभम 38 वरती धावसंख्या पोहोचवत आहेत. गुड बॅटिंग. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा राईट मोर द विकेट. कुणाल पलटॉस आहे. टायमिंग चांगला आहे. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅक. आणखीन एक 4 चौकार यष्टीचे. राऊत इज ऑन फायर. का बॅटिंग करतायत. मैदानाच्या चौफेर सध्या ऑन साइड. पहिला फाईन लेग, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय आणि तुफानी स्टार्ट देताना मिस्टर शुभम राऊत इज ऑन फायर. पुढचा चेंडू. ओ यावेळेला बॅटला ड्रिल केलं होतं. भन्नाट वेग होता कुणालकडे. पुढल्यावरनं चेंडूला थोडासा बाहेर कट करतायत आणि आलाय डॉट बॉल. चांगला चेंडू. स्कोर असते ऑन 42 धावा आणि या षटकातील चेंडू येणं शेष आहे. 2 to go. पुढचा चेंडू घेऊन तयार कुणाल. शुभम. ओ स्विच हिट. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चिकी रन बाईच्या रूपाने आपण बघतोय. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचेल ती 43 वर. शेवटचा चेंडू आहे.
43 धावा स्कोर कार्डवर. वंदे मातरम परनाळी आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीगचं पर्व दुसरं. शेवटचा चेंडू तुषार बसवत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. सव्वीस. चांगला कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. कर्रारा कव्हर ड्राईव्ह. क्वालिटी क्रिकेट. वी सेप मध्ये एक जबरदस्त स्मॅश. चार षटकं इथे कंप्लीट झालेली आहेत आणि धावसंख्या स्थिरावली ती 47 वर. चला थोडंसं स्पीडअप करा. आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं ड्रीम 11 सरावळी संघ आणि मिथ एंटरप्राइजेस उर्वी 11 हे दोन संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण दुसरी मॅच या ठिकाणी बघतो. एका बाजूने ट्रिपल एस सालबर्ड आणि त्यांच्या अगेन साथ करताना आर्यन पालघर. नवीन गोलंदाज जीवा घरत गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. शुभम समोर साईड स्क्रीनच्या जवळची लहान मुलं बसलेली आहेत. आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. खूप चांगला चेंडू आहे. जिवा घरतचे खासियत राहिले की चेंडू वळवण्यामध्ये माहीर हा गोलंदाज आहे. लेग ब्रेक हा एक उच्च कोटीची गोलंदाजी हँडल करणारा जिवा घरत. शुभम राऊत ज्याच्या बॅटमध्ये धावा आलेले आहेत. पॅटर्न खूप चांगला आहे. पुढचा चेंडू स्टेप आउट करत डाऊन द ग्राउंड. चेंडूला एक्झिक्यूट करतायत. 48 वर स्कोर कार्ड. शुभम राऊत आणि तुषार बसवत मध्ये चर्चा सुरू आहे आणि तुषार बसवतनं यावेळेला स्ट्राईक जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतलंय. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या खांदे जिम्मेदारी उचलत असतात ना मित्रांनो, त्या त्या वेळेला तुमची जी पावलं आहेत ना ती खऱ्या अर्थाने संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत असतात. जिम्मेदारी कहते कि रुई की बोरी की तरह होते, देखने में दूर से जरूर बड़ी लगती है लेकिन जब उठाने जाओ तो एकदम से हल्की. इसके लिए जिम्मेदारी उठाना भी आवश्यक है. आणि का जिम्मेदारी उचललाय, काय स्लॉक स्वीप बघायला मिळतोय. पाठवून दिले सर, ठोकलाय षटकार. यष्टचे चोपन्न धावा ऑन स्कोर कार्ड. एक जमेची बाजू आहे. तुषार बसवतचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 36 धावा वैयक्तिक. आणि इथे इनसाइड आउट. एक चांगला फिनिश केलाय. चेंडू सरळ जाईल. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार यष्टीचे. त्याच्यानंतर दुसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं. मयूर पाटील मॅन फ्रॉम एंबूर जबरदस्त बॅटिंग केली. आणि आता मात्र तुषार बसवत त्या वाटेवरती
पुढे जाताना दिसतोय. 40 वरती खेळतोय वैयक्तिक स्कोर. आणखीन एक चांगला एक्स्ट्रा कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. धावसंख्या पोहोचेल ती 60 वर. वैयक्तिक तुषार यांच्या 42 धावा. चांगली बॅटिंग. 1 टू गो. भरपूर शॉर्ट बॉल फाईन लेगला क्लिअर करतायत अलॉंग द कार्पेट. 64 धावा स्कोर कार्ड वरती. वैयक्तिक धावा तुषार बसवतच्या 46 एसटीचे. (46 रन वैयक्तिक धावांवरती खेळतोय. 4 कदम दूर अपने 50 रन से. टीम का स्कोर इस समय स्कोर कार्ड के ऊपर नजर आता हुआ 64. काफी बेहतरीन बल्लेबाजी का जो मुजाहरा है, गेर को जो उन्होंने चेंज किया है वो काफी काबिल तारीफ है. एक तरफ वीरू बाबरे पहली गेंद के ऊपर डगआउट में पहुंचे, वहां पर तुषार बसवत ने वो जिम्मेदारी अपने कंधों पे ली और क्या जिम्मेदारी हैंडल की है. एक परिपक्व बल्लेबाज किस तरह से होता है और बीच मैदान में जब टीम पूरी तरह से बैकफुट के ऊपर हो तो किस तरह की बल्लेबाजी की जाती है, इसका एक एग्जाम्पल दिखाते हुए तुषार बसवत की जो आतिशबाजी है, मैदान के हर कोने में हर जर्रे जर्रे पर आज तुषार एंड तुषार नजर आ रहा है. तो 64 रन ऑन स्कोर कार्ड. आखिरी 6 गेंदे और गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन. नए गेंदबाज को बुलाते हुए समय प्रतीक, अप्पी नाम से पहचाना जाता है इनको. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक घेऊन प्रतीक आलाय. माहीम मिठागर ला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. एक अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर प्रतीक अप्पी या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवल्यात आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. तोच प्रतीक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 64 झालेले आहेत. इथून शुभम राऊत ऑन स्ट्राइक. पहिला चेंडूला उडवलाय आणि सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पाठवलाय. षटकार ठोकलाय सिक्सर. एस्टेचे 70. दोन्ही काय बॅटिंग मध्ये धावा येत आहेत. शुभम राऊत काय क्लास दाखवत आहेत. पुढचा चेंडू आणि इथे वाईड बॉल. 71 शुभम राऊत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर. आपण 15 धावांवरती खेळतायत. 7 चेंडू 15 धावा. गॅप शोधला गेलाय आणि हाही आलाय. 4 चौकार. 75 रन्स ऑन स्कोर कार्ड. शुभम राऊतने दिलेली साथ. तुषार बसवतचा असलेला क्लास. ट्रिपल एस सालवड संघासाठी उम्मीद के किरण बनता हुआ. आणि 75 धावा ऑन स्कोर कार्ड. प्रतीक वरती हल्ले मात्र बघायला मिळत आहेत. यशस्वी हल्ले. ऑन साइडला मात्र आणखीन एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड टॉस, स्क्वेअर लेग असं ऑन साइडचं फील्ड आपण बघतोय. मीन बोरा कानमंत्र देत आहेत प्रतीक यांना की तुम्हाला गोलंदाजी कशी करायची आहे. शुभम राऊतच्या अगेन्स्ट 75 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. आणि स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजाचा बोलबाला आपण बघतोय. पुढचा चेंडू. ओ लेग ब्रेक आणि शुभम सॅक्रिफाइस करतोय आपला विकेट. चांगली गोलंदाजी यावेळेला फिंगर रोल केले प्रतीकनं. मिस्टर अप्पी कमबॅकिंग करतायत आर्यन पालघरसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल झालाय.
सन्माननीय केबलचे पाटील साहेबांचा शुभाग मोडताना वेलकम केबलचे पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर तालुका प्रीमियर लीग केबलचे पाटील साहेबांचा पदस्पर्श पालघर तालुका प्रीमियर लीगला लागतोय. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा. चांगला चेंडू, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी प्रतीक. नीरज, आणखीन एक चांगला चेंडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. तुषार बसवत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 48. कुणाल मोहिते नॉन सायकिन कडे आक्रमक बॅटर आहेत, थोडस उशिराने दाखल झाल्यात कुणाल. शॉर्ट बॉल, पुलचा फटका फसलाय की नाही, आणि तुषार बसवत तिसरं अर्धशतक या ठिकाणी बघायला मिळतंय. तुषार बसवत यांचं पहिलं आणि पालघर तालुका प्रीमियर लीगचं तिसरं अर्धशतक लावणारा गोलंदाज तुषार बसवत. नॉट आउट 54 धावा आणि टीमचा स्कोर झाला इथे 83. 84 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आहे आर्यन पालघर संघासोबत. आपण वळूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, करूया फेरबदल आणि ऐकूया आपण गोड आवाज दीपकजी संके सरांचा. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ.
ऑफ्टम सरळ एज लागली आणि मोठा सोपा झेल यष्टीच्या हातामध्ये गेला. एक चांगली सुरुवात तुम्हाला आर्यन पालकडून बघायला मिळते. आता बाकी थोडासा अडचणीत सापडलाय तर ट्रिपल एस सारवड संघ विजयासाठी धावा करायच्या आहेत. तर 84 84 धावा ह्या मोठ्या धावसंख्या विजयासाठी करायच्या आहेत. प्रत्येक नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. अनेक स्पर्धा ह्याने आपल्या एकट्या हाताने जिंकून देण्याचं काम आपल्या जेव्हा गावातल्या संघातून खेळतो तेव्हा करतो. आज बाकी मोठा वेगळा ट्रॅक आहे, वेगळी मॅच आहे. आपण बघत आहात PTPL पालघर तालुका प्रेरणिक दुसरं पर्व या मैदानावरचं आपण बघत आहात. गतवर्षी देखील सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल, यावर्षी देखील. आणि वीरू बाबरे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रतीक आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतो. ऑफ साइड ऑफ टर्मचा चेंडू सरळ घेतून ढकलला गेला, फक्त ड्राईव्ह केला गेला. शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला कोणत्याही प्रकारची धावा होत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळतं. काय खेळाडू गेलाय, आयुष्यामध्ये जन्म घेतलं, लहानपणापासून खेळायला शिकलं आणि हिलेज भाऊ सातपाडीचं आमच्या बघायला मिळतात. लिंबू दादा मुंजाने ओळखतात, त्याने ह्या खेळाडूला बाकी खूप मोठा सपोर्ट केला आणि बघता बघता आज बाकी असंख्य गळ्याचा ताईत बनलाय. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू ऑफ साइड ऑफ टर्म, दुसरा चेंडू त्याहीपेक्षा बॅट, तिसरा चेंडू. असं आमचे परम मित्र बघतात मनोजित संख्या आपण बघत आहात. एक अतिशय लेजिंग क्रिकेटर ज्याला म्हणतात. एमआरआयच्या चेंडूपासून असंख्य स्पर्धा ज्यांना एकत्र आणून खेळवलं गेलं असे मनोजित संख्ये माजी उपसभापती पंचायत समिती पालघर हे आपल्या बाकल मंचावर आपण बघत आहात. पुन्हा एकदा वीरू चेंडू सरळ टटवलाय. काय क्लास दर्जेदार फटका बघायला मिळतोय लॉंग ऑफच्या रिझनला. व्हॉट अ टायमिंग. समोर चेंडू पडला आणि सरळ उचलून झाडला जातोय तो लॉंग ऑफच्या डोक्यावरना. काय क्लास दर्जेदार स्पर्धा आपण बघितली. गत दिवशी थोड्याच दिवसापूर्वी चांगला लेख आला होता. त्याने क्रिकेटच्या बादशाह म्हणून पदवी दिली होती हिंदू हृदय समोर बाळासाहेब ठाकरे आणि उमेश मांजरेकर. त्या काळातला उत्कृष्ट क्रिकेट आपण बघितलं. काय बॅटिंग बघितलं होतं त्यांची आपण. मोठमोठ्या स्पर्धा आपण आता बघतोय सुप्रीम ओपन, त्या काळात आर्के ट्रॉफी ही मोठी स्पर्धा असायची चेंबूर भागामध्ये आणि नाविन्यपूर्ण मोठमोठे खेळ आपण बघितलेत. पुन्हा शाबे हा इथे बाकी रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया. पॅरल स्वीप केला पण झेल सोडला गेला. सोपा झेल होता आणि या झेलाबरोबर 4 धावा देखील गेल्यात. अमोल भाऊ स्वतः बघायला मिळेल, संघ मालक आहेत अमोल भाऊ सरवडचे. कदाचित हा झेल जर पकडला असता तर मोठा गडी तुम्हाला प्रत्येक बाद झाला असता. प्रत्येकसारखा मोठा खेळ चमूत बघायला मिळता. कॅचेस विन द मॅचेस आपण बघतात तेव्हा असे कॅचेस पकडायला पाहिजे. जरी आपल्याकडे 84 धावा असल्या तरी या मैदानावर 100 धावा देखील चेस होताना पाहिल्यात. 90 धावा देखील पाहिल्यात. ते एक जीवदान मिळतोय आणि जीवदानाशी धावसंख्या देखील 4 धावाने बघायला मिळते. धावसंख्या होते ती 10. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झाले होते पण इन दी एअर फाईन लेगच्या रिझनला शॉर्ट फाईन लेगला झेल सुटला गेला. 4 धावा बहाल होतात. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण शरीराची क्षमता तुम्ही खूप लांब गेला तर लांबून खेळल्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे आणि सरळ चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनला. तर पहिलं यशस्वी षटक संपलं. जरी 10 धावा गेल्या तरी मोठा 11 धावा जरी गेल्या तरी पहिला एक गडी पहिला चेंडू गोल्डन शिकार बनताना आपण पाहिला तो म्हणजे कृणाल. डीजे खेळी पहिल्याच चेंडूवर गडी बाजूला वीरू बाबरे सरांनंतर एका साईडला ओपनिंग आल्यानंतर विश्वास बासवतला या ग्राउंडचं मैदानाची प्रॅक्टिस आहे. सातत्यपूर्ण ओपन टुर्नामेंट या मैदानावर खेळला आणि तेव्हा देखील मोठमोठ्या खेळी करताना आपण विश्वास बासवतला पाहिला आणि त्याच पद्धतीने विकेटवर शेवटपर्यंत थांबला आणि ह्यालाच क्रिकेटर म्हटलं जातात. तुम्ही जर म्हणतात ना की 10 चेंडू येऊन तो 24 धावा मारतो त्याला गुड बॅटर म्हणतो पण खऱ्या अर्थाने ओपनिंगपासून शेवटच्यापर्यंत खेळला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळून एक चांगली इनिंग दिली. गरज होती एका खेळाडूला शेवटच्या षटकापर्यंत थांबण्याची आणि म्हणूनच त्या धावसंख्या ह्या तुम्हाला बघायला मिळाला. जाऊया आता नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. गौरव ठाकूर सालवड नावाचा गोलंदाज बघितला. अतिशय सुंदर वेगवान मारा केलाय. आता नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलला पराभूत झाला संघ पण खूप चांगली गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये टाकली. फक्त 4 संघ एका दिवसात खेळले. ओपनची टुर्नामेंट 16 संघ 8-8 षटकाचे सामने आणि सर एका इनिंगला 2 बॉल वापरले. एका मॅचला 4 बॉल वापरले गेले. अशी टुर्नामेंट 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले 5वं 6वं षटक तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळालं. भारताच्या इतिहासामध्ये अशी कधी मॅच मिळेल अशी बहुमूल्य मॅच नुकतीच संपन्न झाली. तिकडे चांगला परफॉर्मन्स या गोलंदाजांनी दिला आणि तसं क्रिकेट बघायला मिळालं खूप आनंद वाटते आपल्याला. गुड. आता खूप चांगला पैसे क्रिकेट आपण नुसतंच बघितलं आणि ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. अपकमिंग यंग टॅलेंट आपण खूप सालवडमध्ये खेळाडू पाहिलेत. गौरव आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना
ऑफसाईड ऑफ टॉप. हो काय रायझिंग डिलेव्हरी बघायला मिळते. क्लास दर्जेदार गोलंदाजी. त्यांच्या गावामध्ये 2-2 विकेट आहे. आपण जर बघितलं सिमेंटच्या विकेट सातत्य प्रॅक्टिस करतात, पण आता मला एक आनंद वाटतं की बऱ्याचशा गावामध्ये जर मातीचे विकेट असेल मग मातीच्या विकेटवर प्रॅक्टिस करतात. कारण नॅचरली टर्न जर तुम्हाला बघायला जेवढी लाल माती चांगली असेल तर तुम्हाला तेवढा टर्न चांगला बघायला मिळतोय. खूप सुंदर गोलंदाजी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना नीम बोरा समोर आहे. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ चेंडू खेळला गेला जातो ऑफसाईडच्या रिझनला. कव्हरचा खेळू पाठलाग करतो. एक धाव बघायला मिळते. बघता बघता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते का. दरम्यान तिकडे चेंडू अडवलं गेलं आणि फक्त 2च धाव फलकावं लागल्या जातात. आणि 2 धावांनी जो विचार केला धावसंख्या बघायला मिळते ती 13. पहिल्या षटकात सर बघा आमच्या यस 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 बघतायत. बाउंड्री चेक करतात. चांगला डिसिजन घेतला. निश्चितच चांगली अंपायरिंग बघायला मिळते. आणि आपण जर विचार केला मी आताच सांगितले गणेश जाधव ओमकार संघाचा खेळाडू बघायला मिळाला. बैठकीत शॉटमध्ये अशा डावखुऱ्या फलंदाज म्हणजे असंख्य इनिंग चांगल्या खेळताना आपण ओमकारला बघितलंय. गणेश जाधव नुकतेच प्रमुख पाहुणे म्हणून त्याला बोलवलं गेलं. काय मनोजी फलंदाजी बघायला मिळालं. असंख्य मोठमोठे खेळाडू आम्हाला बघायला मिळाले. आज स्वप्नील घरची बॅट आलेले पाल सरावली जिथे नुकताच मॅच झाला 8-8 षटकाच्या. काय खेळाडू, काय डिसिप्लिन, काय शिस्त दाखवली आपल्याला गणेश जाधव ओमकार संघाकडनं. सुरुवातीला नांदगावला राहायची, नंतर मग आता कमला पार्कला राहतात. हो बुलेटचे मेकॅनिकल स्पेशलिस्ट. अप्रतिम व्यक्तिमत्व. काय क्रिकेट खेळ. फेअर डिसिजन. चौका नाही आहे. ओके आता 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात आणि 2 धावांची धावसंख्या 13. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो गौरव ठाकूर. सालवड एक्सप्रेस नावाने ओळखलं जाते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन खेळलाय. काय रिव्हर्स शॉट खेळेल बघा. अगोदर विचार केला आणि चेंडू अजून त्यांच्या हातामध्ये सरळ दिला. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. सरळ चेंडू जातोय डीप गलीच्या रिझनला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. काय खणखणीत चौका तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाजी करतोय आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी सुंदर क्लेवर ड्राईव्ह बघूया. इथे बघू झेल होती की पाहायचं वाटा चान्स. काय सुंदर क्षेत्ररक्षण करता. इथे जातो चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. मी तुम्हाला म्हटलं की नीम बोराकडेचा जो टाउन्स आहे, नीम बोराची खेळण्याची जी स्टाईल आहे, प्रत्येक चेंडू ड्राईव्ह करायचं आणि खेळायचं. कारण पूर्वीच्या काळात जेव्हा आम्ही बघायचो एमआरआय चेंडूमध्ये प्रत्येक खेळाडू ड्रायव्हर असायचं. म्हणजे आपण बघायचं की प्रत्येक चेंडू ड्राईव्ह करताना इथे बाकी बघायला थोडंसं महागडं षटक हाताळताना धावसंख्या 4 वाढून धावसंख्या होते ती 23 धावा. 23 धाव फलकावर लागल्या जातात. काय सुंदर फलंदाजी नीम बोराकडनं तुम्हाला बघायला मिळते. पालघरचं उगवतं तारा म्हणून प्रत्येकाने 2 वर्षापूर्वी त्याचं कौतुक केलं गेलं. यॉर्कर चेंडू गुड बॉलिंग. ही गरज आहे गोलंदाजी करण्याची. इथे बाकी ओळखलं आणि खूप चांगलं बॅकिंग यष्टीरक्षा करणं सपोर्ट मिळतो. कारण निश्चितच तुम्ही बघितलं खूप वर्ष क्रिकेट खेळताना विश्वास बासवत नव्हते डावखुरा फलंदाज आपण बघत आहात. अप्रतिम अशी फलंदाजी करताना, चांगलं यष्टीरक्षण करताना अनुभव जो आहे ना तो पान लावताना कशा पद्धतीची गोलंदाजी करायची. पुन्हा एकदा गौरव ठाकूर. हा इथे चेंडू टटवला आहे. थोडासा फसले होते. लो फुलटा चेंडू इथे पडला गेला. खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी चांगलं कमबॅक केलं आणि इथे बाकी षटकं संपली 2 आणि फलका धावसंख्या ती 24. 24 धावा हव्यात. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली. आता बाकी तुम्हाला बघायला मिळेल 24 धावा. आता बाकी 24 चेंडू आणि आता मला वाटते 60 धाव्या असतील. 84ला 20 आहे. 24 चेंडू आणि 60 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे 15च्या सरासरी धावसंख्या करायची आहेत. काही दर्जेदार क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आता जर म्हटलं टेनिसचं क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. पण खरोखरच वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आपण 2-2, 3-3 लाखाच्या फायनल ठेवतो, आयोजकांना बोलवतो, स्पॉन्सर्सला बोलवतो आणि त्यांच्यासमोर सर जेव्हा एक वर्षी फायनल खेळतो किती दुःख त्याच्या मनाला होत असेल.
ते चुकीचं आहे. म्हणून आत्ता मी केलं की बघा 8-8 षटकाचे सामने. मग आयोजकांनी सांगितलं 8 आपले होणार नाही, 6 षटक खेळले. पण पुढच्या वर्षी टूर्नामेंट 6 दिवसाची खेळणार, 4 क्वार्टर आणि शेवटच्या वर्षी 2 सेमी आणि फायनल. म्हणून तर ही एक मोठी दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. एखादं स्पॉन्सर कोणी मोठी स्पर्धा का घेतो, चांगला खेळ त्याला बघायला मिळेल, प्रत्येक खेळाचा खेळ बघायला मिळते, ते करायला पाहिजे. आणि म्हणून तर ही स्पर्धा आणि हे मैदानाचं पच्चीकरण केलं. स्वप्नील घरत नावाचं वादळ जिथपर्यंत या गावामध्ये आहे तिथपर्यंत हे मैदान तुम्हाला एवढं सुशोभीकरण बघायला मिळेल. एक दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहोत. विकेट जर पाहिलं तर अफलातून विकेट तुम्हाला बघायला मिळते. 2 षटकं 24 धावा झाल्यात. आता येणाऱ्या 15 षटक म्हणजे 4 षटकामध्ये 15च्या सुराचे 60 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. आपण बघत आहात SSS सालवड विरुद्ध आर्यन पालघर. आता बाकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो वीरेंद्र बावरे. वीरू नावाने फेमस 6 बाईक त्याने मला सिरीज घेतल्यात. आदिवासी समाजाचा बांधव म्हणून त्याला ओळखलं जातं. उत्कृष्ट क्रिकेटर पाहायला मिळते. इथे चेंडू पडला की जाणार. या भागात तुम्हाला चेंडूवर यायचं आहे, इथे वाट नाही बघायचं आहे, का थोडीशी जमीन टणक आहे, तिथे चेंडू पडला की रायझिंग होणार आणि मग तुमच्या उंचावर लागणार. या अगोदरच्या 2 इनिंग आपण पाहिल्यात तिथे तशाच पैसे गेलाय. इथे बाकी बघायला पाहिजे, तुम्हाला चेंडू राहायला पाहिजे. इथे बाकी चौकार जातो. अप्रतिम बॅटिंग बिन बोरा हा तुम्हाला करता बिन बोरा म्हणा किंवा तुम्ही बसवतला म्हणा, दोघे एकाच संघातून खेळणार आहे. 5 सायकल आणि 1 मोटरसायकल या वर्षात त्याने आता वाटतं बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी मिळायला मिळते. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते क्रिकेटचं, तो यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय. टर्न देखील करण्याची क्षमता, दोन्ही कट करतो, मैदान पाहतो, जशा पद्धतीचं अंथरूण असेल तसं पांघरून करावं, तशा पद्धतीचं जशी विकेट असेल तशी गोलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे. म्हणूनच हा मोठा तारा तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा खेळताना प्रत्येक संघात आवडताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हा बाकी चेंडू टटवला, सर्व प्रॉपर टायमिंग होत नाही, सरळ चेंडू जातो ऑन साईडला लॉंगच्या रिझनला. इथे बाकी फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव ही फलकावर तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या होते ती 29. आम्ही गडेकरची गोलंदाजी बघितलं. माहीम फिशर म्हणून काय तो गोलंदाज, काय गोलंदाजी करायचं सर, त्याच्या विरुद्ध आम्ही खेळले. 2दा मॅच टाय केली, पण जनक मेसीने शेवटच्या मॅचमध्ये आम्हाला फसवलं. जनक मेसी डावखुरा गोलंदाज बघत तसं आपण अशा पद्धतीचे मोठमोठे क्रिकेटपटू दिले गेले हो टेनिस विश्व क्रिकेट दरम्यान. आणि म्हणून जर टेनिस क्रिकेट विश्व बघायला मिळते आत्तापर्यंत. आता ग्लॅमर आलं, पूर्वीच्या काळात 10,000 7,000 11,000 असायचं. पण त्यावेळी क्रिकेटर जे आपण पाहिलेत काय टॅलेंट असायचं, चेंडू फिरवण्याची क्षमता, तेवढे स्पिनर हल्लीच्या क्रिकेटच्या युगात दिसत नाही आहेत. चुहा बघितलं आपण, बोरिवलीचे 61 खेळाडू आपण पाहिलेत. असंख्य अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा आपला षटकातला पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षण येत नव्हता, बरोबर आहे. नॉन स्ट्राईकच्या खेळाडू लक्ष दिलं. ही तुम्हाला क्रिकेटची की असायला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये आपण जरी नॉन स्ट्राईकला असो काय होतं, कारण तो खेळाडू तिथे होता, गोलंदाज धावला तेव्हा तो बाकी इथेला, मग नॉन स्ट्राईक बोला. ही तुमची ईज असायला पाहिजे. तुम्ही इन किती आहात मॅचमध्ये हे पाहायला मिळतं. पुन्हा एकदा वीरू बाबरे सरळ चेंडू धाडला जातोय लॉंग ऑनच्या रिझनला. 1 धाव 2 धाव चेंडू ढून करताना पाहायला मिळतोय. काय सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॅटिंग बघायला मिळतंय. ॲब्सोल्युटली गुड शॉट ऑन ड्राईव्ह बघायला मिळालं. आणि मी म्हटलं की ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. ह्या खेळाडूने अनेक वेळा आपल्या गावासाठी खेळताना मोठमोठ्या स्पर्धा एका हाती जिंकून देण्याचं काम या फलंदाजाने केलं आहे. आणि याच खेळाडूचा आपण पॅडल स्वीप खेळत असताना अमोलने शॉर्ट फाईन लेगला कॅच सोडला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. कारण विजयासाठी तुम्हाला धावा करायच्या त्या टोटली 84 84 धावाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून देखील 51 धावाची आवश्यकता. एक मोठेदार खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. बिन बोरा आणि हा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. गुड विकेट आपण पाहत असाल आणि टॅनिक्सचा चेंडू वापरला गेला. दोन्ही अँनी क्रिकेट खेळणारा हा तुम्हाला क्रिकेटचा पराक्रम पाहायला मिळतो. खूप सुंदर आयोजन, एक रुबाबदार देखण्याचा ग्रँड फिनाले आपण म्हणतो तशी बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. पंच दोन्ही हात बाहेर काढतायत आणि दिस इज अ वाईड बॉल. बघा वाईड कसं दिलं, कारण विकेट किपर कुठे जाऊन गॅदर करतो हे तुम्हाला बघायला मिळते. आणि दॅट्स अ गुड अंपायरिंग. या वाईड आणि अतिरिक्तने धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते. चला, शिवकन्या फाउंडेशन सालवड महोत्सव 22-23 तारखेला तुम्हाला बघायला मिळणार आहे सालवडच्या मैदानावर. 12 शिवकन्या करतात. हो टॅप केलाय, फक्त दिशा दिलाय, चेंडू जातोय तो गलीच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. सालवड महोत्सव 22-23 12 शिवकन्या आहेत त्या करतात. गतवर्षी देखील अँकरिंग मी केलं होतं. यावर्षी देखील इन्व्हाइट आहे आणि अप्रतिम आयोजन बघायला मिळतं. 12 शिवकन्या ज्या पद्धतीने करतात, उत्कृष्ट दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम, गावाचा इतिहास, वेगवेगळे स्टॉल आणि अप्रतिम असं आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. भरपूर लोक कौतुक करतात त्या सालवड महोत्सवाचं. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय, दिशाचे भटक असं म्हटलं आहे. आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू. इथे बघितलं या षटकामध्ये 2 वाईड चेंडू तुम्हाला बघायला मिळतात. निश्चितच मोठी स्पर्धा बघायला मिळते. खूप सुंदर आयोजन. आणि कालच छत्रपती शिवाजीरायांची
जयंती आपण साजरा केली. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर ज्यांनी राज्य केलं, धगधगता राजा कसा असावा, ती भगवी शाल तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने महिलांचं लक्षण कुठे मोगलांचं साम्राज्य केलं, तो माझ्या राजाने ती सुरुवात केली. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लो फुलटाच बघायला मिळतो. जोरदार अपील केले जाते, पंचाकडे दाद मागितली जाते. बघू पंच काय डिसिजन देतात. मला वाटतं जो आलेला नाही आहे, म्हणजे बॅटीने धाव असावी. धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या होती ती 37. तर आता बाकी षटकं झालीत ती. चला 3 षटकं झाली आणि 3 षटकानंतर 37 धावा ह्या तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी 18 चेंडू आणि किती धावा आहेत ते बघूया. 84 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 47 धावाची आवश्यकता आहे. नाही 47 नसणार. 7-7-14 होतात. 18 चेंडू आणि 47 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. मी म्हटलं ना सुरुवातीला की 90 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ऑरेंज चषक बघायला मिळेल, जिथे भारताच्या इतिहासामध्ये सर फक्त सोन्याचं नाणं असतो टॉस उडवण्यासाठी. कुठे ऑरेंज चषक 50 रन सोन्याचं आहे. एका साईडला ज्यांनी दिलाय नवघर ज्वेलर्स आणि एका साईडला ऑरेंज चषक हेड, अशा पद्धतीने बघायला मिळेल. अशा मोठमोठ्या स्पर्धा या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. तदनंतर बाकी लाखाच्या स्पर्धा 2 ते 3 स्पर्धा बघायला मिळेल. अप्रतिम आयोजन तुम्हाला बघायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघत आहात, मला वाटतं शिरगावला देखील एक स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. ती देखील मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. अशा मोठमोठ्या स्पर्धा यावर्षी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणूनच PTPच्या माध्यमातून असंख्य खेळाडू आपल्या गावात जेव्हा छाप सोडतात, तेव्हा ऑनर असतात, जेव्हा तुमचं ऑक्शन असते, तेव्हा मोठमोठे खेळाडू नंतर पावसाळ्याचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. निश्चितच बघूया, जर मिळालं तर तुम्हाला साई सापडेश्वर सालवड हा देखील संघ एक ऑर्गनाइज. आता नुसतंच 15 षटकाचे सामने त्यांच्याकडे चालू आहेत. T10 आहे ना, T10च्यात 15 षटकाचे सामने आपण बघत असतात, ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते नांदगावला सर मोठे मोठे संघ येतात. घाटकोपरात संघ येतो, दादरचा संघ येतो, अंधे येतो, तो गडेकरचा मुलगा तुमचा फिशरमॅन कॉलनीचा संघ होतो, गतवर्षी सेमीफायनल पराभूत झाला. तसे मोठमोठे संघ 15च्या मॅचेस खेळ नांदगावला येतात. समुद्र चौपाटीला गाव आहे, मध्ये मैदान आहे. मोठमोठ्या स्पर्धा देखील या भागात खेळ. म्हणजे बघा 15 षटकाचे सामने खेळण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे मुंबईकडून 12 संघ येत आहेत, 64 संघ भाग घेतात. नॉट व्हिडिओ मी तुम्हाला फक्त क्वार्टर फायनलपासून तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतात, पण इंस्टाग्राम टोटल तुमचं बघायला मिळतात. आणि नंतर पूर्ण बुकलेट आणि जो संघ विजयी होतो त्याचा पुढच्या वर्षी स्कोरबुकवर त्याचे फोटो छापले जातात. अशी वेगवेगळी प्रथा या भागामध्ये. आणि म्हणूनच तर पालघरचं नाव का क्रिकेटमध्ये मोठं घेतलं गेलं पाहायला मिळालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 18 चेंडू आणि धावसंख्या हवी आहे ती 47. आणि आता बाकी अनुभवी गोलंदाज साई सापडेश्वर संघाकडनं टाकत असताना आपण नेहमीच बघतोय, तो म्हणजे अमोल मोरे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. वयाने जरी वृद्ध असले तरी मनाने तरुण आणि गोलंदाजी धार जी बघायला मिळते. भल्या नाव प्रेमात पाडणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सालवड प्रेमीमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलं होतं. आता बघूया अमोलजी कशी गोलंदाजी करतायत. राईट अप ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू दाद मागताय, तिथे बाकी लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय असे खुणावतात पंच आम्हाला. आणि दिस इज अ लेग बाईज. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 38. 38 धावा. काय सुंदर दर्जेदार गोलंदाजी टाकण्याचं पान, एक महाकाय पराक्रम त्यांनी केलाय. आणि त्याच्या सुपुत्राने एकदा मॅचमध्ये बघाल तर मॅरन षटक टाकलं होतं ऑरेंज चषकाला. 1 ओव्हर 3 धावा आणि टोटली मॅरन षटक गतवर्षी. आणि गेल्या वर्षी त्यांचा जो छोकरा सुजल वगैरे आपण लेफ्ट आर्म बघितला, तो त्यांचा छोकरा बेस्ट फिल्डर म्हणून त्याने घेतलं होतं. असे साई सापडेच्या संघामध्ये देखील मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 84 धावा तुम्हाला 6 षटकामध्ये करायचे. फील्डिंग ऑफसाईडला थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, एक्स्ट्रा कोर्ट लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे खेळाडू बाकी बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळते. 5-4चं कॉम्बिनेशन तुम्हाला बघा. 4 खेळ सर्कलच्या आत, एक फाईन लेगला, एक थर्डमॅनला, एक पॉईंटला आणि एकाला बघितला तर तुम्हाला शॉर्ट कव्हरला बघायला. पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढे अमोल गोलंदाजी करतोय. बाकी मोठा फटका खेळलाय, सरळ जातो स्क्वेअर लेग 4 रनला. चेंडू सीमा पलीकडे जातो की षटकार. दिस इज द बाउंड्री. 4 धावा तुम्हाला बघायला मिळतो. काय पॅडल सेफचे फटके खेळतो आणि सातत्यपूर्ण अशीच खेळली खेळतो ज्या जीवदानाचा त्यांना फायदा मिळाला. इकडे अमोलने जीवदान त्यांनी दिला होता, जिथे फाईन लेगला होता. आणि तो खेळाडू महागडा ठरताना बघायला मिळतोय. कारण हे विकेट एवढा की तुम्ही जर टायमिंग घेतलं, प्रॉपर केलं आणि मोठं क्षेत्रफळ आहे, इथे तुम्हाला गॅप सर बघायला मिळतोय. कारण दूरवर तुम्हाला लांब लांब टंगवायला आणि मोठा क्षेत्रफळ असल्यामुळे 2 खेळाडूमध्ये अंतर मोठं बघायला मिळते आणि तिथे तुम्ही धावा काढू शकताय.
70-72 मीटरची बाउंड्री तुम्हाला बघायला मिळते, जिथे वानखडेवर तुम्हाला पाहायला मिळते तेवढी मोठी बाउंड्री. कारण एवढं मोठे क्षेत्रफळ असणारं हे आमच्या पन्हाळीच्या गावाचं मैदान आहे, ते तुम्हाला माणूस चालणार आहे. पुन्हा चेंडू अमोल आपल्या सर्कलला पुढचा चेंडू. दॅट्स अ गुड बॉल. मी म्हटलं की ह्याच्याकडे खूप चांगला पाहिजे लाईन आणि लेंथ आहे, चेंडू खोलवर टाकण्याची क्षमता आहे, सातत्यपूर्ण प्रॅक्टिस देखील करतात. एव्हरीडे संध्याकाळी जातात मैदानावर प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करताना ते गोलंदाजी जास्तीत जास्त चांगल्या फलंदाजात टाकतात. म्हणजे आपली कुवत आपण ओळखू शकतो, तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. अमोलला आता बाकी मीन बोरा कशा पद्धतीने सामना करतात बघायचा. पुनश्च अमोल राईट मोर विकेट मारा करतायत. हो काय गोलंदाजी टाकली जाते. प्रत्येक चेंडू खोलवर टप्पा, प्रत्येक चेंडू एक अभ्यास केला आणि एक आखणी केली आणि त्या पद्धतीचे मीन बोराला गोलंदाजी केला. आतापर्यंत बघितलं मीन बोरा प्रत्येकावर हावी होताना पहिला, पण ह्या गोलंदाजाला बाकी मीन बोराने थांबवलेलं आहे. मीन बोराला ह्या गोलंदाजाने आणि गरज होती इथे कुठेतरी आस्किंग रेट कमी करायचं आहे, अजून आस्किंग रेट वाढवायचं आहे आणि चांगल्या गोलंदाजी करताना परफेक्ट लाईन अँड लेंथ ज्यापैकी गोलंदाजी करावी तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना अमोलला आपण पाहतात. यावेळेला बघा थोडासा चेंडू लो फुलटॉस बघायला मिळतो, सरळ चेंडू जातो निघून. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दोन्ही खेळाडू फक्त पायाचा वापर केला नाही, झुकले नाही, दुसूर नाही मारले आणि बघता बघता चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या 4 धावांशी जर विचार केला तर धावसंख्या होती ती 47. 47 धावा या फलकावर लागल्या जातात. 31 धावाची आवश्यकता, सांगू नका, 37 धावाची आवश्यकता. 47 धावा फलकावर झाल्यात. अतिशय मोठी रंगतदार लढत ही पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. गुड बॉलिंग. काय सुंदर खोलवर टप्पा टाकला गेलाय. मी म्हटलं ना, अनुभवाची शिदोरी असली की कशी मांडणी करायची, कशा पद्धतीचं कोणाला आखणी करून गोलंदाजी करायची आणि हे परफेक्शन बघायला मिळालं. प्रत्येक चेंडू खाली टाकला बघा. या 48 धावासाठी या षटकात बाकी 11 धावा निघाल्यात. खूप चांगलं कमबॅक केलं, गरजेचं होतं इथे थांबवायचं. कारण ज्या पद्धतीने मीन बोरा आणि हा जो खेळ तुम्हाला बघायला मिळायचा प्रत्येक अप्रतिम बॅटिंग करताना, आता जर तुम्ही विचार केला तुम्हाला 2 षटकामध्ये धावा हव्यात त्या 12 चेंडू 36 धावा. बघूया कशा पद्धतीने 12 चेंडू आणि 36 धावाची आवश्यकता. टीम कमी करा. यानंतर बाकी आपण बघणार यातील विनर आणि पहिल्या मॅचचा विनर अशीच आहे ना, हा असा सामना बघायला मिळेल. म्हणजे हौशी नांदगाव आणि एका साईडला आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे कुशल 11 ह्यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. आणि आणखी विजेता म्हणजे फर्स्ट विनर आणि सेकंड विनर मॅचचा विजेता असा सामना बघायला मिळेल. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. भरभरून कौतुक केलंय. पालघर तालुक्यातून मोठमोठे खेळाडू खेळताना आपण पाहत आहात. खरं अर्थाने सर बघितलं रणजी स्क्वॉडमध्ये आमच्या पालघर तालुक्याचे मोठमोठे खेळाडू तुम्ही बघितलं. सुरुवातीच्या काळामध्ये राजेश सुतार हा रणजीपणे तुम्ही पाहिलात. 12 चेंडू 36 धावा म्हटलं ना पाहिजे तसं. 12 चेंडू आणि 36 धावाची आवश्यकता. फलकावर धावसंख्या लागलाय ती 48 धावा झाल्यात. 84 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्यात. आता 12 चेंडू 36 धावा. बघूया कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. अजूनपर्यंत दोन्ही फलंदाज नीम बोरा हा नावाचा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडला बघितला तर तुम्हाला पाहायला मिळतो. तो म्हणजे ज्याला जीवदान दिलं तर पुरेपूर फायदा उचलताना आपण बघत आहात प्रत्येक या फलंदाजाला. बघूया कोणाला पाचारण केलं जातं, कोणता गोलंदाज येतो हे बघायचं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचं कन्व्हिन्सिंग आणि चांगल्या पैसे घेऊन खेळाला खेळाडूचं मनोधैर्य उंचावताना तुम्हाला बाकी आम्हाला डावखुरा फलंदाज यष्टीरक्षक ज्याने चांगलं केलं. ओके चला, तर आमचे मनोजजी हे निरोप घेतात. आमच्या ब्रिज जाईल संघाचे कर्णधार जिथे आम्ही बघितलं अलमेडा, नितीन आंग्रे, नियाज आलम, रफिक, मनोज पिल्ले, स्वप्नील घरत, राकेश सावे. आम्ही स्वतः ही आमची जी साईड असायची तिथून खेळताना बरेच वर्ष आम्ही क्रिकेट चांगलं खेळलं आणि खूप चांगलं क्रिकेट आम्हाला खेळता आलं. यांच्यामुळे कौतुक असायला हवे प्रत्येकाचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 चेंडू आणि 36 धावा करायच्या त्या आर्यन पालघर संघाला. 48 धावा झाल्यात. 84 धावा विजय आणि जमेची बाजू एक आहे की अजून देखील 9 विकेट हातामध्ये आहेत. एकच गडी फक्त बाद झालाय. आता बाकी गोलंदाज कोणाचं पाहूया. शुभम राऊत मॅन फ्रॉम सालवड हा देखील बघायला मिळतो. 360 प्लेअर त्याला म्हटलं जातं. चांगली गोलंदाजी शुभमने आतापर्यंत टाकल्यानं आपण पाहिलं. चेंडू टटवला. इथे बाकी चेंडू हातामध्ये की पाहायचा आणि इथे बाकी सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावा. खणखणीत षटकार.
काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघितलं नेम भोराकडनं पाहायला मिळते. मी म्हटलं की हा खेळाडू जिथपर्यंत मैदानात आहेत, कारण सर 2 ओपन स्पर्धा मैदानामध्ये खेळला, 2 अर्धशतक त्या मॅचमध्ये मारेल आणि एकाच्या मनामध्ये मनोधरी उंचावले असते की हे मैदान माझ्यासाठी लकी आहे. तो कॉन्फिडन्स तुम्हाला बघायला मिळतो आणि तशा परिचय क्लास फलंदाजी बघायला. आणि मोक्याच्या क्षणी जेव्हा चांगला गोलंदाज तेव्हा शांत राहिलं, डोक्यावर बर्फ ठेवले, कूल माइंड करून खेळून काढला आणि आता बाकी गरज आहे तेव्हा आपली बॅट टळपताना बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने फलकात धावसंख्या लागल्या जातात त्या 54 54 धावा. पुन्हा बाकी चेंडू टटवला, पुन्हा बाकी आउट ऑफ द पार बघायला मिळते. ह्या पट्ट्यामध्ये आज बाकी धावा होताना पाहायला मिळतात. सुरुवातीच्या सत्रात आपण बघितलं निनाद ह्याने तिथे 3 षटकार मारले होते एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, तो बाकी पट्टा वेगळा होता. इथे बाकी बॅक टू बॅक 2 षटकार. आता बाकी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करताना विन भोरा बघायला मिळतोय. अमोलने बाकी थोडाला 4 षटकार, एक स्क्वेअर लेगला मारला होता तुम्ही सांगितलं, पण 3 तिकडचे मी म्हटले होते. लगातार 4 मारले, पण अगोदर मी 3 तिकडचं रिझन केलं. इथे बाकी 2 जोन होते. अप्रतिम बॅटिंग, काय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला. आणि का म्हटलं जाते की मला विन बोरा हवा आहे. डावखुरा फलंदाज आज या सामन्यामध्ये ह्या मॅचचा विचार केला, दोन्ही डावखुरा फलंदाजी खूप चांगली फलंदाजी केलाय. पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो. हा 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 काय क्लास दर्जेदार फलंदाजी. लो फुलटा चेंडू होता, सरळ ढाळला गेला मिड विकेटच्या दिशेला. कोण म्हणतो की लेफ्ट रनर फक्त याच एंडला खेळता येते. बॅटमध्ये क्षमता असेल, तुमच्याकडे कुवत असेल, तो कोणताही चेंडू मैदानाच्या कुठे बाहेर फेकला जातोय. इथे बाकी निघतात 3 चेंडूत 18 धावा. काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला नीम बोराकडनं बघायला मिळते. हॅट्रिक षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. आजच्या दिवसात 4 चेंडू 4 षटकार मारण्याचा रेकॉर्ड निनाद पाटीलच्या नावावर आहे, ज्याने अगोदरच्या सामन्यात मारले होते. आणि इथे बघूया कशा पद्धतीने आणि किती धावा झाल्यात नीम बोराच्या. बघा नीम बोराच्या किती झाल्यात सांगा. 40 धावा खेळतो, 66 धावा फलकावर लागल्या जातात. 84 धावा विजयाचे महाड षटक पाचारण करताना आपण त्या गोलंदाजाला बघत आहात. म्हटलं टॅनिसचा चेंडू असता, नेव्याचा चेंडू देखील खूप गेला. आम्ही पाहिलं नुकत्याच झालं स्पर्धेमध्ये, इथे देखील धावा लागत होत्या. पुन्हा एकदा अप्रतिम बॅटिंग, काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्ही बघत आहात. पुन्हा 4 चेंडू 4 बघायला मिळतील का. काय त्याची झिरो तो पाहायचा. आणि 4 चेंडू 4 धावा. आता बघू विक्रमाच्या आजच्या दिवसातली निनाद पाटीलशी बरोबरी केलाय आणि येणारा 5वा लागला तर कदाचित जो विक्रम बघायला मिळतोय. आता बाकी मॅच आलाय ती एकदम इझी फिनिश केला. 24 मारल्यात, 12 चेंडू 36 धावा असताना गोलंदाजाने काय करावं. हा अगोदरच्या मॅच गतवर्षी 50 मारा, क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते त्याच्याकडनं. विशाल बासवत आणि हा सर एकाच संघात खेळत असतोय, त्याच्यामुळे त्यांची फिल्डिंग बॅटिंग, पण खेळाडू त्यांच्याकडे जास्त नाहीत. एक गाव संकल्पना आणले, मग चांगले खेळाडू खूप दूरवर राहिले गेले. तशा पद्धतीने आपण बघत आहात. काय क्लास फटकेबाजी तुम्हाला बघायला मिळते. बिन बोरा नावाचं वादळ मैदानामध्ये फोफावताना. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू खाली राहतोय, पण त्याने बघितलं स्ट्राईक मला सोडायचं नाही आहे. आणि बघता बघता 46 धावा 47 धावा, 3 धावातून अर्धशतकापासून दूर आहात. यानंतर बाकी फर्स्ट मॅच विनर हौशी नांदगाव आणि एका साईडला तुम्हाला बघायला कुशल 11 असं पाहायला मिळेल. आणि एका साईडला या मॅचमध्ये विजेता कोणता संघ होतो पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतो गोलंदाज. इथे बघू पुन्हा चेंडू टाटा स्क्वेअर लेगला चेंडू खेळला, शॉर्ट ऑफ पूल बघायला मिळतो. डी स्क्वेअर लेगला फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव आणि एका धावांची धावसंख्या होते ती 73. म्हणजे आता तुम्हाला 11 धावाची आवश्यकता आहे. 7 चेंडू 11 धाव ओव्हर झालाय. 6 चेंडू 11 धावाची अप्रतिम. आणि 47 धावावर खेळतो की हा खेळाडू किती धावावर खेळतोय. 47. बघूया 50 बघायला मिळणार. आणि बॅक टू बॅक इन मॅच म्हणजे एका इनिंगमध्ये 250 तुम्हाला पाहायला मिळतील का. डीजे जाऊया एका स्विंगमध्ये. विश्वास बासवत त्याच संघातून खेळताना पालघरमधून बघतोय. नीम बोरा ह्या देखील आपण पालघर संघातून खेळताना पाचारण केलं आहे. आणि दोघांनी आपल्या डाव्या हाताची करामत या मैदानावर कशी चालते हे दाखवताना प्रत्येक गोलंदाजावर हवी पडताना आपण बघितलंय. 3 धावाची आवश्यकता आहे. आता अमोल मोरे स्वतः आलेत गोले. 6 चेंडू 11 धावा, काही सांगू शकत नाही. 6 चेंडू 4 देखील आता झालेले नाहीत, 6 चेंडू 5 देखील झाले नाहीत. अशा पद्धतीची बॉलिंग आपण बघितलं आहे. पण नीम बोरासारखा फलंदाज जर मैदानामध्ये असेल आणि एका साईडला तुम्ही बघितला प्रत्येक ज्याला 4 धावावर योगदान दिलं ते योगदान किती महागात पडते. 6 चेंडू 11 धावा. अमोल मार्गस्थ होते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू.
बघा चेंडू खाली ठेवला आहे, सरळ चेंडू जातोय तो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण थ्रो करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते ती. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. 84 धावा विजयासाठी करायच्या म्हणजे 5 चेंडू 10 धावा अजून देखील मॅच इनमध्ये आहेत. कारण चेंडू आणि अनिश्चितता हा क्रिकेट हा एक वेगळी करामत दाखवू शकतो. शेवटच्या चेंडू पण क्रिकेटमध्ये काय होईल हे सांगू शकत नाही, भाकीत करू शकत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा शकतो अमोल आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. आहा हा काय सुंदर फ्लो केलाय लो फुलटात आणि इथे बाकी शॉर्ट ऑन पूल बघायला मिळाला. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा खणखणी षटकार. फाईन लेगच्या रिझनला सोपा झेल सोडला आणि आता बाकी इथे वंचित राहतो. फक्त आता 4 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. 84 धावा मी म्हटलं की 90 धावा देखील इथे मैदान चेसेबल होत आहेत. कारण तुमच्याकडे बॅटिंगचा दर्जा असेल, कारण क्षेत्रफळ मोठं आहे, 2 क्षेत्रापेक्षा तुम्हाला गॅप देखील मोठा बघायला मिळतो. त्याच्यामुळे चेंडू लगेच बाहेर निघून जातो. त्याच्यामुळे खूप मोठा फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला बघायला मिळतोय. 40+ टुर्नामेंटमध्ये 102 धावा देखील या मैदानावर चेस केल्या गेल्या की तेव्हा पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा जेव्हा हाताचा गोलंदाज बघायला मिळतो. इथे बाकी चांगला ड्राईव्ह केला, सरळ जातो लॉंग चारीला 1 धाव 2 धाव. इथे बाकी गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू जातो सीमा पलीकडे आणि अशा पद्धतीने विजयी होताना आपण संघ बघत आहात. 50 झाली का नाही झालात, पण वेल प्लेड निंबोरा बॅट दाखवा. अप्रतिम फलंदाजी तुमच्याकडे आम्हाला बघायला मिळाली आणि म्हणून तो म्हटलं जातं या खेळाडूचं नावं का घेत आहेत. चला या दोन्ही करण्यासाठी टॉससाठी यायचं. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय कुशल 11 आणि एका साईडला पाहायला मिळतो निश्चित तो म्हणजे आर्यन पालघर. मेन बोरा या तुम्हाला 500 ते स्वतः करण्यात आपण येतो. केवल पाटील यांच्याकडनं 500 रुपये दिलेत. आम्हाला म्हटले केवल पाटील की मी पैसे सर्व स्वप्नीला दिले, मग असे काढतात कुठून. एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतं. पण